Okay. Sit comfortable. सर्वांनी सरळ बसायचंय. आरामशीर. सेम लाईक लॉर्ड बुद्ध. से भगवान बुद्ध चित्रामध्ये बसलेले आहेत. एकदम रिलॅक्स. व्हेरी कम्फर्टेबल. आणि लक्ष जे आहे ते तुम्हाला आता तुमच्या श्वासावर आणायचंय. आजूबाजूच्या आवाजावर लक्ष नाही द्यायचंय. दुरून येणारे आवाज, जवळ असणारे आवाज, बाजूच्या घरातून येणारे आवाज, बाजूच्या रूम मधून येणारे आवाज, किचन मधून येणारे आवाज, पंख्याचा आवाज, फ्रीजचा आवाज, टीव्हीचा आवाज, या सर्व आवाजाकडे दुर्लक्ष करायचंय. पूर्णपणे एकाग्र तुम्ही आता. त्यावेळेस तुम्ही लक्ष देण्याची क्रिया सुरू करता तर जेवढं अटेंटिव्हनेस आहे, जेवढं अवेअरनेस आहे, जेवढी सजगता आहे ती एकवटायची आणि आपल्या श्वासाच्या जवळ आणायची. पूर्णपणे स्तब्ध तुम्ही. श्वास येत आहे, श्वास जात आहे, यावर लक्ष. एक्नॉलेज करायचंय, म्हणजेच माहिती करून घ्यायचं आहे थोडस. आपल्या नातेवाईकामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जवळचं किंवा दूरचं कोणीही मृत्यू पावलं असेल तर त्या मृत्यूबद्दल मनामध्ये माहिती करून घ्यायची. आवाज येत आहे सर्वांना? आवाज येत आहे सर्वांना? एकच जण म्हणा फक्त, बाकी डोळे बंद ठेवा. ओके, ठीक आहे, कंटिन्यू. रिकॉग्नाइज करायचंय. ओके ओके, कंटिन्यू कंटिन्यू. कोणाची डेथ असो.
जवळचे असतील तर खूप चांगलं. एक रिसेंटली 1 वर्ष 2 वर्ष आधी डेथ झाली असेल तर त्या नातेवाईकाला मनामध्ये घ्यायचं आहे. अटॅचमेंट नाही काहीच. कोणतंही इमोशनल अटॅचमेंट नाही ठेवायचं इथं. ना आसू पाडायचे, ना अश्रू आणायचे. फक्त मनामध्ये ठेवायचंय. आणि बघायचंय की त्या व्यक्तीची नाशवंतता, त्या व्यक्तीचा जन्म झाला, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्या व्यक्तीचं बालपण, त्या व्यक्तीचं प्रौढ अवस्था, त्या व्यक्तीचं वैवाहिक जीवन, त्या व्यक्तीचं म्हातारपण, त्या व्यक्तीचं मृत्यू रेकग्नाइज करा. तुमच्या डोळ्यासमोरून जर गेलं असेल तर श्वास येत आहे, श्वास जात आहे. लक्ष तुमचं तिथंच. आता प्रत्येक श्वासावर तुम्ही एक शब्द म्हणायचा आहे, मरणं, मरणं. ते प्रत्येक शब्दावर, प्रत्येक श्वासावर तुम्ही एक शब्द म्हणायचा आहे, मरणं. श्वास आतमध्ये घेतला, मरणं. श्वास बाहेर सोडला, मरणं. आणि मनामध्ये फक्त रेकग्नाइज करत राहायचंय त्या मृत व्यक्तीबद्दल. डिटेल मध्ये जायची गरज नाहीये, ना चित्र पाहायची गरज आहे. प्रत्येक श्वासासोबत एक शब्द म्हणायचा आहे, मरणं. श्वास आतमध्ये गेला, मरणं. श्वास बाहेर सोडला, मरणं. श्वास आतमध्ये, मरणं. श्वास बाहेर, मरणं. मरण या शब्दाचा अर्थ मृत्यू किंवा मृत्यू होणे. जसा श्वास तुम्ही आतमध्ये घेताय, मरण, त्या व्यक्तीची मृत्यूची जी व्यथा आहे त्या घरामधली, ती तुमच्या डोळ्यासमोर. श्वास बाहेर सोडला, मरण. नाशवंतता दिसते तुम्हाला त्या व्यक्तीची. श्वास आतमध्ये, मरण. श्वास बाहेर, मरण. लक्ष तुमचं पूर्णपणे माझ्या आवाजावर. आणि प्रत्येक श्वासासोबत मरण या शब्दावर. आणि मनामध्ये त्या व्यक्तीचं चलचित्र बघायची गरज नाही. फक्त आणि फक्त माहिती ठेवायची मनात. शरीर हे नाशवंत आहे, चिरकाल टिकणार नाहीये. श्वास आतमध्ये जातोय, मरण. श्वास बाहेर, मरण. नाही भगवान बुद्ध, नाही अरहंत, नाही या जगातले चक्रवर्ती सम्राट, जिवंत राहू शकले.
एकदा मृत्यू झाला की पुन्हा वापस नाही. कोणतेही अनंत नाही, कोणतेही बुद्ध नाही, समसंबुद्ध नाही. श्वास आतमध्ये, मरण, श्वास बाहेर, मरण. हा क्षण जो तुम्ही अनुभवत आहात मरणानुसती सोबत, हा क्षण जो तुम्ही अनुभवत आहात मरणानुसती सोबत, ही प्रॅक्टिस जी या क्षणामध्ये तुम्ही करत आहात, आणि या क्षणामध्ये जो श्वास तुम्ही घेताय आणि त्या श्वासासोबत प्रत्येक शब्द ज्यावेळेस तुम्ही म्हणताय, तर तुमच्या मनामधली जी भीती आहे ती हळूहळू कमी होत जाणार आहे. नातेवाईकांचा मृत्यू, शिक्षकांचा मृत्यू, प्रियजनांचा मृत्यू, भगवान बुद्धांचा मृत्यू, निब्बाण, अरहंतांचा मृत्यू, निब्बाण, पैचक बुद्ध मृत्यू, निब्बाण, सम्राट जितके झाले त्यांचा पण मृत्यू. तर मृत्यू सच्च आहे. या पहिल्या आर्य सत्यामध्ये तुम्ही आता आहात. जाणून घ्यायचं आहे की जन्म आहे तर मृत्यू आहे. कंटिन्यू फ्लो तुमचा. श्वास आतमध्ये जातो त्यावेळेस मरण, श्वास बाहेर मरण. आता तुम्हाला तुमच्या मनामध्ये स्वतःचा मृत्यू ठेवायचा आहे. तुम्ही ऑलरेडी डेड आहात आता. ओके, तुम्ही आता जिवंत नाही आहात. आणि जिवंत नसताना तुम्ही काय गमावलंय हे तुम्हाला चेक करायचंय प्रत्येक श्वासासोबत. मरण, श्वास आतमध्ये मरण, श्वास बाहेर मरण. तुमची डेड बॉडी तुमच्या समोर. बघायची गरज नाही. तुमची डेड बॉडी तुमच्या समोर. तुमच्या आजूबाजूचे नातेवाईक रडणारे, काही बोलणारे, काही वेगळं म्हणणारे, ते तुमच्या बाजूला. हा श्वास आता नाहीये, हे शरीर आता नाहीये, ही प्रॅक्टिस आता नाहीये. हा धम्म आता नाहीये. या क्षणामध्ये तुम्ही नाहीये. तर आता तुम्ही अनुभवा. मरण श्वास आतमध्ये, मरण श्वास बाहेर.
या श्वासासोबत तुम्ही आता जिवंत होतात. श्वास आतमध्ये मनामरणं, श्वास बाहेर मनामरणं. आता तुम्ही जिवंत आहात. इमॅजिन करा की तुम्हाला आता काय करायचंय. यानंतर तुम्ही तुमच्या शिक्षकांचा मृत्यू बघा. स्पेशली तुम्ही आता मध्य ज्ञानसरी किंवा मध्य धम्मसारा यांचा मृत्यू बघायचा आहे. डेड बॉडी. आणि चेक करायचं आहे प्रत्येक श्वासासोबत की आपलं काय नुकसान होणार आहे. आता श्वास आलाय परंतु शिक्षक नाहीये. काय नुकसान होणार आहे. प्रत्येक श्वासासोबत तुम्हाला मरण शब्द ठेवायचा आहे. प्रत्येक श्वास आतमध्ये मरण, प्रत्येक श्वास बाहेर मरण. कंटिन्यू.
3 वेळेस लांब श्वास घ्यायचा आहे आता. 3 वेळेस लांब श्वास. पुन्हा लक्ष जे आहे ते मरण या शब्दावर. श्वास आतमध्ये मरण, श्वास बाहेर मरण. स्वतःचा मृत्यू बघताय तुम्ही. आता पुन्हा स्वतःचा मृत्यू बघायचा आहे वेगवेगळ्या ठिकाणी. पहिलं स्थळ झोपेमध्ये मृत्यू बघायचंय तुम्ही. श्वास आतमध्ये चाललाय मरण, बाहेर चाललाय मरण. चित्र आणा की तुम्ही झोपताच मरण पावले. सकाळी तुम्ही उठू शकत नाहीये. फक्त एक्नॉलेज करा, माहित करा. बघायची गरज नाही, फक्त मनामध्ये बघा. बघा म्हणजे ओळखा. मृत्यूचं ठिकाण झोप. परंतु श्वास चालू, श्वासासोबत मरण शब्द. आणि तुमचा मृत्यू झोपेमध्ये कसं होईल जर झोपेमध्ये मृत्यू झाला. आज तर प्रॅक्टिस केली परंतु उद्या प्रॅक्टिस करायला नाही भेटली. काय होईल या धम्माचं जे तुम्हाला इतका चांगला भेटलेला आहे. त्यानंतर काय होईल त्या पंचस्कंदाचं की उद्या आपल्याला पुन्हा ते पंचस्कंद भेटतील का नाही भेटतील प्रॅक्टिस करण्यासाठी. काय होईल त्या सुंदर सद्गुणांचं त्यानंतर पुन्हा चान्स भेटेल की नाही भेटेल पारमिता पूर्ण करण्याचा. हा विचार करा प्रत्येक मरण शब्दासोबत. पहिला मृत्यू झोपेमध्ये तुम्ही उठलेच नाही सकाळी. कोणताच भय नाही, कोणतीच भीती नाही. झोपताना माहित पण नाही केव्हा झोपलो. परंतु उठल्यानंतर पूर्ण चित्र वेगळं. कोणी कुठं तर कोणी कुठं. तुमचं मन एकदम शांत, स्थिर. प्रत्येक शब्दासोबत तुम्ही पहिला मृत्यू झोपेमध्ये. दुसरा मृत्यू तुमचा ट्रॅव्हलिंग मध्ये. बस मध्ये चाललाय तुम्ही किंवा ट्रेन मध्ये चाललाय किंवा विमानात चाललाय. बसचं तिकीट काढलंय तुम्ही, ट्रेनचं तिकीट काढलंय, विमानाचं तिकीट काढलंय, तयारी करताय प्रवासासाठी. प्रेक्षणीय स्थळ बघायला जाण्यासाठी आनंदित होत आहे किंवा नातेवाईकाला भेटायला जायला आनंदित होत आहे. काही पण. प्लेन क्रॅश होऊन मृत्यू, बसचा ऍक्सिडेंट होऊन मृत्यू, ट्रेन पलटी होऊन मृत्यू कुठे येऊ शकतो. मरणांक मरणांक श्वास आतमध्ये मरणांक, श्वास बाहेर मरणांक. कोणतीच भीती नाही, फक्त बघायचंय आपण कोणत्या रीत्या मरू शकतो.
हा श्वास, ही प्रज्ञा, हे लोक, हा धम्म, हा पुन्हा नाही भेटणार. पुन्हा नाही भेटणार. परंतु आपली पारमिता वाढवण्यासाठी आपल्याला दरवेळेस कंटम्पलेशन खूप महत्वाचं असतं. मनानुसती जी असते ती आपल्या प्रॅक्टिसला वाढवून टाकते, धम्म संवेग करते. प्रत्येक शब्दासोबत मरण, श्वासासोबत, श्वास आतमध्ये, श्वास बाहेर, मरण मरण. पहिला मृत्यू झोपेमध्ये, दुसरा मृत्यू प्रवासामध्ये, आता तिसरा मृत्यू जेवण करताना. तुम्ही तुमचे आनंदित पदार्थ खातायत एखाद्या रेस्टॉरंट मध्ये, घरी, नातेवाईकांच्या घरी, आणि तिथंच तुम्हाला ब्रेन स्ट्रोक किंवा हार्ट स्ट्रोक आला आणि मृत्यू, जागीच मृत्यू 1 ते 2 मिनिटात. कोणत्याही प्रकारे मृत्यू हा आपल्यापर्यंत येऊ शकतो. एक घास घेतला, दुसरा घास घेण्याच्या आधी मृत्यू, बसमध्ये चढले, उतरण्याच्या आधी मृत्यू, फ्लाईट मध्ये चढले, उतरण्याच्या आधी मृत्यू, झोपले, उद्या सकाळी न उठताच मृत्यू, जेवण करताय, जेवण करता करता मृत्यू, श्वास आतमध्ये मरण, श्वास बाहेर मरण. नाशवंतता ही आपल्याला लागलेली आहे. आपला नाश, आपला मृत्यू कधी येईल हे आपल्याला माहित नाहीये. त्याचमुळेच तर आपल्याला मारा कधीही काम करू देत नाही मनावर. धम्म हा मारा, धम्म कधीही वाढणार नाही जोपर्यंत मारा आपल्यासोबत काम करणार, जोपर्यंत आपण अलाउड करणार माराला. स्पेशली या ग्रुपची वीकनेस हीच आहे की त्यांचा आळस हा सर्वात मोठा मारा आहे. त्यांची आसक्ती काही लोकांची ह्याचा सर्वात मोठा मारा आहे. भगवान बुद्ध म्हणतात की अपमादेन संपादेत, पमादेन पचनोपदा. अप्रमाद, heedlessness goes to the death, mindfulness goes to the deathless. मृत्यू कोणाचा होतो? तो होतो दुर्गुणांमुळे. दुर्गुण असले की मृत्यू होत असतो, सद्गुण असले की मृत्यू होत असतो. श्वास आतमध्ये मरण, श्वास बाहेर मरण. कंटिन्यू तुम्ही. तीन क्षणाचे मृत्यू पाहिले तुम्ही, जेवताना, झोपताना, प्रवास करताना. स्वतःचे आवडीचा पदार्थ खाता खाता मृत्यू, कोणाला जेवण देताना मृत्यू, दात करताना मृत्यू, आवडीचे पदार्थ आपण विकत घेतोय खाण्यासाठी, ते घेताना मृत्यू. मृत्यू हा आपल्या दुसऱ्या श्वासावर येतोय. मरण शब्द आतमध्ये गेला, दुसरा शब्द बाहेर येण्याच्या आधीही मृत्यू होऊ शकतो. मरण शब्द येणारे नाही आणि मरण येऊन जाईल. परंतु भियाची गरज नाही. जोपर्यंत आपली पारमिता असते तोपर्यंत मृत्यू घडत नसते. जोपर्यंत आपण पानाती सुशील चांगले पालन करतोय, जीवांचं रक्षण करतोय, जागरूक राहत आहे, तर मृत्यू जवळ येत नाही.
श्वास आतमध्ये भरणं, श्वास बाहेर पडणं. कंटिन्यू. मरणम शब्द थांबवायचा आहे आता. मरणम शब्द थांबवायचा आहे आणि मला शांतता प्राप्त हो ही लाईन म्हणायची आहे 1-2 मिनिटासाठी. मला शांतता प्राप्त हो, मला शांतता प्राप्त हो, मला शांतता प्राप्त हो, मला शांतता प्राप्त हो ही लाईन कंटिन्यू 2 मिनिट.
ओके, आता रिलॅक्स होऊ शकता तुम्ही. रिलॅक्स होऊ शकता.